थंडी आणि पावसाळा म्हटलं की पहिला हवा तो चहा. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा असं म्हटलं जातं. हे आमच्या चहाप्रेमींसाठी अगदी बरोबर आहे. पण चहा पिण्याचे काही थोडे नियम मी तुम्हाला सांगते. चहा खूप उकळता कामा नये. चहामध्ये ना नेहमी गरम दूध घालायचं आणि साखर पाण्यात घालून कधी उकळायची नाही, कारण त्या साखरेचा जो पाक होतो ना तो आपल्यासाठी घातक असतो. दुसरं आपल्याला आवडीचं असतं म्हणजे आल्याचा चहा. पण आलं पाण्यामध्ये उकळत उकळत राहिलं ना की त्यामुळे जे पित्त तयार होतं ते आपल्या शरीरामधलं युरिक ॲसिड वाढवतं, स्किनवर रॅशेस येऊ शकतात किंवा मग आम्लपित्ताचा त्रास वाढू शकतो. हल्ली एक फॅड झालंय गुळाच्या चहाचं. पण गुळ कधीही दुधाबरोबर घ्यायचा नसतो. तो आपल्या लिव्हरसाठी, स्किनसाठी आणि ओव्हरऑलच आरोग्यासाठी घातक असतो. खरं तर मधुमेहाच्या कारणांमध्ये गुळ महत्त्वाचा सांगितलंय. फायबर्स बरोबर गुळ चालतो, पण दुधाच्या पदार्थांबरोबर गुळ कधीच नको. आता चहा आणि नाश्ता हा हवा असं होतं नाही का? पण दूध आणि मीठ हा सुद्धा विरुद्ध आहार आहे. त्यामुळे चहा सोबत नाश्ता करू नका. चहा मुळात वाईट आहे का? नाही. चहामध्ये स्वतःचे असे अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, हार्टसाठी तो चांगला आहे, मेंदूलाही तरतरी आणणार आहे. परंतु हे सगळे नियम पाळून प्यायले तरच. त्यामुळे चहा एन्जॉय करा, पण नियमांप्रमाणे.